हॅलो, नमस्कार मंडळी, कसे आहात? मी अर्चना दिघे तुमचं सगळ्यांचं स्वागत करते क्रेझी स्पाइस हाऊस या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर माझी सकाळची सगळं झाडू वगैरे आणि देवपूजा सगळं झालेली होती. त्याच्यानंतर पीठ मळून चपात्या करायला घेतल्यात आणि भाजी पण टाकली शिजायला. मग तसं तर मला उपवास आहे, पण बाकीच्यांना ह्या सगळ्यांना लागतं जेवायला नाश्ता वगैरे. आमच्याकडे नाश्ता स्पेसिफिक फक्त मी आणि रेयांशच करतो. बाकी हे दोघं तर काही कोणी नाश्ता करत नाही. यांना डायरेक्टली चपाती भाजी वगैरे असंच पाहिजे असतं. तनूचं तर म्हणजे वेगळंच असं की तिला पोहे वगैरे जास्त काही आवडत नाही. आणि त्यांचं ते असं की त्यांना चपाती पाहिजे असते खायला. त्यांना पोहे त्यांनी ते पण पोहे खात नाहीत. तर उपवास आहे माझा. तर मी एक अगदी झटपट बनणारा आयटम बनवलेला आहे आज उपवासाला. दरवेळेस खिचडी खाऊन कंटाळा येतो, त्याच्यामुळे ही रेसिपी खरं तर मला माझ्या बहिणीने दाखवली होती. आणि तुम्हाला सांगते, लिटरली खूप पटकनी होतं. बटाटा जर उकडलेला असेल ना तर अगदीच 10 मिनटामध्ये रेसिपी तयार होते ही. याचा डिटेल व्हिडिओ मी आपल्या यूट्यूब चॅनलवरती नक्की टाकणार आहे. तर तेव्हा ते बघा. हे अगदी मी आता मला घाई पण होती आणि त्याच्यामुळे मी पटापट बनवली, फक्त एक दाखवण्यासाठी की कसं असतं ते. तर याला पण मी नाव ठेवलेलं आहे आलू घोटाला म्हणून, जसं की अगदीच झटपट होतो ते. आलू घोटाला का जेव्हा मी रेसिपी टाकेल त्यावेळेस तुम्हाला सांगेलच मी आलू घोटाला का नाव ठेवलं त्याचं. तर हे खूप छान झालं होतं आणि मी लई पटकन बनवलं होतं त्याच्यामुळे. तर सगळं झालं, काम वगैरे आवरली. त्याच्यानंतर मी आता निघाली आहे सामान आणायला. मला पूजेचं सामान आणायचं आहे, गुरुवारच्या पूजेचं. फुलं वगैरे नव्हती आणि काल आणून ठेवावी आणि ती आज परत वापरावी. हे मला तरी तेवढं काही आवडत नाही. सो मी पूजेचं सामान आणायला आले इकडे. आणि अजूनही इथे मुखवटे वगैरे येत आहे ते. त्याच्यानंतर वस्त्र आहेत इथे आणि फुलं वगैरे तर होतीच म्हणायला, पण मला फक्त फुलं वगैरे घ्यायची होती. माझ्याकडे ते सगळं तर होतंच. आणि हा एक देवीचा मुखवटा पूर्ण असं सजवलेला होता, किती सुंदर दिसतोय बघा ना तुम्ही. तर सामान घ्यायला आली होती, तर म्हटलं तर भाजी पण घेऊन जावा. आणि आता सीझन चालू आहे सगळं, त्याच्यामुळे गाजर पण खूप ताजे ताजे येत आहेत. त्याच्यामुळे जोपर्यंत आता गाजरचं सीझन जात नाही, म्हणजे बेसिकली भाज्यांचा वगैरे जात नाही, तोपर्यंत हे असं गाजर वगैरे आणून गाजरचा हलवा बनवते. मी पण गाजरचा हलवा बनवण्यासाठी घेऊन चालली आहे गाजर. तर इथे गाजरच घेतलेत मी, बाकी तर भाजी होतीच माझ्याकडे. पण हे पाहायला पण खूप असं म्हणजे छान वाटतं डोळ्यांना की रंगीबिरंगी भाज्या दिसत आहेत, फ्रूट वगैरे असतात त्याच्यामुळे. आणि मग घेतले. हे काय नाही हवं असतं रे रेयांश. मी स्वच्छ धुवून घेतले आणि माझ्याकडे ड्रायफ्रूट्स होते, मग ते मी तुपामध्ये थोडे तळून घेतले. थोडं भाजून घेतलं ना की बरं पडतं. आणि मग ते थोडंसं असं उघरट पण नाही लागत. काजूचं नसतं पण बदाम थोडासा लागतो उघरट. सो गाजरचा हलवा बनवला. त्याच्यानंतर पूजेची तयारी करायची होती. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्ही. आणि व्हिडिओ कसा वाटला हेही नक्की कमेंट करून सांगा.
शांत बस. मीने आत्ता एवढ्या 1-2 दिवसामध्ये ना ही धूपदाणी मागवली होती मिशोवरनं आणि ही जेव्हा लावतो ना याच्यामध्ये धूप आणि याचा वास जो पसरतो ना खूप छान वाटतं. तर ही कशी वाटते हे नक्की कमेंट करून सांगा. तर ह्यावेळेस मी हा वेगळा लुक केला होता देवीसाठी आणि माझ्याकडे सकाळची भाजी होतीच बऱ्यापैकी. तर मग मी संध्याकाळी आता मसाले भात टाकला आणि गाजरचा हलवा तर होताच. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटते तुम्हाला पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. आता सोडू सोड गं थांब ना.